ठाण्याहून बातमी येते। ठाण्यातल्या समता नगरमध्ये सुंदरबन पार्क या इमारतीला लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झालाय। सकाळी 6च्या सुमारास ही आग लागली। सकाळी 6च्या सुमारासच्या दरम्यान आगीचे लोळ दिसले आणि नागरिकांनी एकच हलकल्लोळ माजवला। इमारतीच्या 12व्या मजल्यावर आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर ही आग विझवली। या दृश्यांमधनं या सगळ्या आगीची किती भीषणता आहे आपण समजू शकतो। जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारे हे या सगळ्या इमारतीतले नागरिक। अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर ही आग विझवली आहे। शिवाजीराव चौगुले आणि निर्मला चौगुले या दोघांचा या आगीत होरपळून मृत्यू झालाय। तर विक्रमादित्य सावे आणि रंजना सावे या दुर्घटनेत जखमी झालेत। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, काय सांगाल? अत्यंत दुर्दैवी असा सगळा प्रकार आहे। नेमकी आगीची आता स्थिती काय आहे? नक्कीच ऋषी, खूप भयानक आग होती खरं म्हणजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिडेंटल इमारतीमध्ये ही आग होती, त्यामुळे खूप भयानक झाली असती। परंतु अग्निशमन दलाने ही आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्याच फ्लोअरच्या वरच्या फ्लोअरला एक एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या 2 जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे, गुदमरून मृत्यू झालेला आहे। तर 2 जण जखमी झालेले आहेत। सध्या तरी आग विझवण्यात यश आलेलं आहे आणि अजूनही कोण आहे का त्या इमारतीमध्ये याचा शोध घेत आहेत अग्निशमन दल। 8 बंब अग्निशमन दलाचे इथे आले होते आणि आग विझवत होते। आग तर लवकर विझवली होती, परंतु या आगीच्या गडबडीमध्ये फ्लॅटमध्ये जी काही 2 सिनियर सिटीजन होते ते आहेत की नाही कोणाला माहित नव्हतं, आणि आग विझवल्यानंतर हे समोर आलेलं आहे की 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 2 जण जखमी झाले। नक्कीच अतिशय दुर्दैवी असा प्रकार आहे। धन्यवाद तुर्तास कपिल या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।